कृष्ण हरिमंडळी मी हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील। नुकतीच आता महिन्यावरती पंढरपूरची वारी जवळ आलेली आहे। सर्व वारकरी, सर्व भावी भक्ती, ज्ञानोबा तुकोबराय पंढरपूरच्या मालकावरती प्रेम करणारे, वारकरी संतांवरती प्रेम करणारे, वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे असंख्य लाखो मध्ये मंडळी येणार। माझ्या ज्ञानोबा तुकोबराय दर्शन घेऊन पंढरपुराच्या वारीला मार्गस्थ होणार। तुम्ही बघत आहेत वरील फोटोमध्ये ज्या आळंदीमध्ये माझ्या महाविष्णू ज्ञानोबरांनी वास्तव्य केलं, त्या आळंदीमध्ये जी इंद्रायणी माता आहे, ज्या इंद्रायणीच्या डोहामध्ये माझ्या ज्ञानोबरांनी अंघोळ करावी आणि अंघोळ करून देवाचं भजन नामस्मरण करून जग उद्धारासाठी ज्ञानेश्वरी 4465 अमृतानुभव आणि हरिपाठ नावाचे ग्रंथ लिहून वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली आणि ती समाधी संजीवन झाली। अशा पवित्र स्थळामध्ये मेलेली माशी सापडली इंद्रायणीमध्ये। त्या इंद्रायणीमध्ये फेस सापडला, दुर्गंधी यायला लागली। अहो, पवित्र अशा आळंदीमध्ये आणि पवित्र अशा इंद्रायणीमध्ये काय महाराज, इंद्रायणीचं महत्व काय महाराज, असं अलौकिक असं महत्व आहे। पण ती इंद्रायणीला एवढं प्रदूषित करून टाकलंय, त्यावर कोणी प्रशासन आणि सरकार लक्ष देत नाही। माझ्या तमाम महाराष्ट्र बांधवांना आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि त्यांचं सगळं कॅबिनेट मंत्र्यांना जरा व्हिडिओ पोहोचत असेल, एक आग्रहाची विनंती आहे, आपले तीर्थक्षेत्र यांना सुधारवण्याचा जरूर प्रयत्न करा साहेब। इंद्रायणी ही पवित्र नदी आहे। माझ्या तुकोबाराने गाथ्यामध्ये वर्णन करावं की काय आहे इंद्रायणीचं महत्व। पूर्ण अभंगच लिहून ठेवला म्हणजे तुकोबाराने काय आहे मग ते ऐका। मग तो अभंग कसा आहे? उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे। महाराज म्हणतात, मी अनेक क्षेत्रांचा महिमा ऐकला, अनेक क्षेत्रांचा महिमा ऐकला, वर्णिला, देखला म्हणजे बघितला। उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे। पण ऐसी चंद्रभाग ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवरी देव कोठे। ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे। तुका म्हणे आमा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवी। ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवरी देव कोठे। एवढ्या पवित्र अशी इंद्रायणीची अवस्था आज काय झाली आहे? शासन याच्याकडे लक्ष देत नाही का? नुसतं धर्मावरती, साधू संतांवरती आपण फक्त भाषण ठोकावी आणि खरी वस्तुस्थिती जी आहे याच्यावर कोणी लक्ष देत नाही। म्हणून देवाबद्दल, धर्माबद्दल, देशाबद्दल, संतांबद्दल, ग्रंथांबद्दल आस्था निर्माण करा, तरच आमची संस्कृती, तरच आमचा धर्म वाचेल। आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय एवढा पवित्र संप्रदाय जगाच्या पाठीवरती निर्माण झाला नाही महाराज। शुद्ध अशा मावजा माऊली, ज्ञानोबा तुकोबराय, नाथबाबा, सावताबाबा, एकनाथ महाराज, चोखामेळा आदी करून या पवित्र संतांचा असा वारकरी संप्रदाय आहे, ज्या संप्रदायानं नेहमी जग उद्धाराचं कार्य केलं। आणि आळंदी म्हटलं तर महाराज काय महत्व आहे माझ्या आळंदीचं, कारण तिथं समाधी संजीवन आहे माझ्या ज्ञानोबरायांची। जी मागणी कराल दयाची द्वारी, सोन्याचे पिंपळ अंगे इसे बळ रेड्या बोले, करिले ते काय नोवे महाराज परिपाही बीज शुद्ध अंगी। जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची। तुका म्हणे तेथे सुका काय उणे, राही समाधान चित्ताची आहे। म्हणून सरकारला आणि तेथील प्रशासनाला माझी विनंती आहे, आपण इंद्रायणीला पवित्र करावी। ती मुळात पवित्रच आहे, पण जी घाण प्रदूषित झालेली आहे त्या इंद्रायणीमध्ये आपण सुधारणा करावी आणि त्या ठिकाणी काम चालू करावं, ज्यामुळे आमचे भाविक भक्त आजारी नाही पडणार। दादा, आस्थेनं, मोठ्या आस्थेनं सगळे भाविक त्या ठिकाणी त्या इंद्रायणीमध्ये डुबकी घेतात। प्रशासनानं एकच एक काम करावं, जेवढं होता येईल तेवढं आळंदीला आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या देऊला एवढं सुंदर बनवून टाका, एवढं सुंदर बनवून टाका की जगाच्या पाठीवरती देहू आळंदीमध्ये कान्याकोपऱ्यातील लोक यायला पाहिजेत। पवित्र स्थळी आहेत, पवित्र राहू द्या आणि जितकं जास्त तुम्हाला त्या ठिकाणी सुधारणा करता येतील तेवढी करा दादा, तरच आमचा वारकरी संप्रदाय, आपला देश, आपला ग्रंथ, आपले संत, आपली संस्कृती टिकेल। एरवी काही नाही। तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, सत्तेचा चांगला फायदा करा की ज्यामुळे तुमचं नाव लोक काढतील। सोबत काहीच नाही दादा, कोट्या रुपये कमवा, अब्ज रुपये कमवा, सोबत काही येणार नाही। धन मिळवण्यापोटी सवे नैरे लंबोटी। राजा रावणानं सोबत काही नेलं नाही,
त्याची बरोबरी आपण दीड मात्र पण करू शकत नाही. त्याच्या पायाच्या अंगठ्याची सुद्धा आपण बरोबरी करू शकत. एवढा श्रीमंत असा राजा रावण सोबत काही घेऊन शकला नाही. तुमचं आमचं काय सोबत येणार आहे? जर तुमच्या हातामध्ये सत्ता आली असेल, देवानं तुम्हाला राजयोग प्राप्त करून दिला असेल, तर आपण समाजसेवेसाठी तत्पर राहिलं पाहिजे. एवढीच तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. सर्वांना रामकृष्ण हरी.